नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, खरीप हंगाम 2025 साठी ई पीक पाहणी सुरू झाली आहे। यंदा यामध्ये काही बदल झालेले आहेत आणि नवीन व्हर्जन DCS 4.00 अपडेट झालेला आहे। आपण या व्हिडिओमध्ये ई पीक पाहणी कशी करायची याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळेल। चला तर मग पाहूया ई पीक पाहणी कशी करायची। मित्रांनो, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील। ई पीक पाहणी करताना तुम्हाला त्या सर्वे नंबर किंवा गट नंबरच्या जागेवर प्रत्यक्ष जावं लागेल। घरून किंवा इतर ठिकाणाहून केल्यास एरर येईल आणि आपली पाहणी पूर्ण होणार नाही। आणि दुसरं म्हणजे तुम्हाला प्ले स्टोअर वरून ई पीक पाहणी DCS 4.00 हे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करायचं आहे। तुमच्याकडे जर जुनं ॲप असेल तर त्याला अनइन्स्टॉल करा किंवा त्याला अपडेट करा। चला तर मग आता सविस्तर पाहूया आता ई पीक पाहणी कशी करायची। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला ई पीक पाहणी करण्यासाठी ई पीक पाहणीची ॲप घ्यावी लागेल। ती तुम्हाला प्ले स्टोअर वरती जाऊन तुम्हाला ई पीक पाहणी असं टाईप करा। त्यानंतर तुम्हाला ई पीक पाहणीचं लेटेस्ट व्हर्जन तुम्हाला दिसेल। त्या ॲपला तुम्हाला आता इन्स्टॉल करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे। आता ती डाउनलोड झाल्याच्या नंतर ती ॲप इन्स्टॉल करा। त्यानंतर ती ॲपला तुम्ही ओपन करा आणि तुमचं व्हर्जन हे लेटेस्ट असलं पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला स्वाईप करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला महसूल विभाग निवडून घ्यायचा आहे। आता यामध्ये तुम्हाला 3-4 महसूल विभाग दिसतील, त्यामध्ये तुमचा जो महसूल विभाग असेल तो तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। आता खाली खरीप हंगामासाठी तारीख 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर, प्राथमिक पाहणी 15 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर, सहाय्यक स्तर आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि शेतकरी म्हणून लॉग इन निवडा हा पर्यायावरती क्लिक करा। आता इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। आता जो मोबाईल नंबर तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरताना दिला आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा वर क्लिक करा आणि मोबाईल नंबरवर एक OTP टाकून नोंदणी पूर्ण करा। आता पुन्हा मोबाईल नंबर आणि OTP टाकून लॉग इन करा। आता तुम्हाला इथे लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि तो OTP आलेला असेल तो टाकून तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे। आता त्यानंतर लॉग इन केल्यानंतर खातेदाराचे नाव निवडायचे आहे। आता जर तुमच्या खातेदाराचे नाव नोंदणीकृत नसेल तर तुम्ही इथे नवीन खातेदार नोंदणी हा पर्याय निवडून इथे नोंदणी करू शकता। त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका, यामध्ये जो तुमचा तालुका असेल तो निवडून घ्यायचा आहे आणि सर्व लास्टमध्ये तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे आणि तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता खाली तुम्हाला खातेदाराचे नाव शोधण्यासाठी तुम्हाला इथे गट क्रमांक टाकावा लागेल आणि तुम्ही तो गट क्रमांक टाकल्यानंतर तुम्ही तुमचा खातेदार हा सिलेक्ट करू शकता। सर्व माहिती तपासून नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती तपासायची आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, तिथे तुम्ही तुमचे पिकाची माहिती नोंदवू शकता। आता पीक माहिती नोंदवा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता या बटनावरती तुम्ही जेव्हा क्लिक करसाल त्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला खाली खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे। तुमचे खाते क्रमांक दिसतील, त्यातून तुम्हाला तुमचा जो खाते क्रमांक असेल तो निवडून घ्यायचा आहे। आता तुम्ही खाते क्रमांक निवडल्यानंतर तुम्हाला भूमापन गट क्रमांक हा पर्याय दिसेल, तिथे तुमचा गट क्रमांक निवडून घ्यायचा आहे। आता तुमचा गट क्रमांक निवडल्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्रफळ दिसेल। त्यानंतर खाली तुम्हाला हंगाम निवडून घ्यायचा आहे। आता संपूर्ण वर्ष का खरीप तुम्हाला जे असेल तुमचं ते टाकायचं आहे, त्यामध्ये खरीपच येईल। त्यानंतर खाली तुम्हाला पिकाचा वर्ग निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली निर्बळ पिकाचा प्रकार निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पिकाचे नाव जे असेल तुमच्या पिकाचे नाव ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे। आता इथं आपण कापूस टाकणार असल्यामुळे कापसाचे नाव आपण निवडून घेतले आहे। आता तुमचं क्षेत्र किती क्षेत्रामध्ये तुम्ही कापूस लावला आहे हे तुम्हाला निवडून घ्यायचं आहे। आता इथं पूर्ण क्षेत्र लावलेलं असल्यामुळे मी पूर्ण क्षेत्र घेतलं आहे। त्यानंतर तुम्हाला जलसिंचनाचे साधने निवडून घ्यायचं आहे। आता विहीर असल्यामुळे विहीर घेतली। त्यानंतर खाली तुम्हाला जलसिंचनाची पद्धती काय आहे ती निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला लागवडीची दिनांकही निवडून घ्यायची आहे। ज्या दिवशी तुम्ही तुमच्या कपासीची लागवड केली ती तारीख तुम्हाला इथे निवडून टाकायची आहे। आता तुम्ही इथे जून महिन्यामध्ये कपास लावली असेल ती तारीख तुम्ही निवडून घ्यायची आहे आणि पुढे जा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता ही माहिती तपासा आणि पुढे जा बटनावरती क्लिक करा। आता पुढे जा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला
लाईव्ह लोकेशन दाखवलेलं जाईल आणि त्या लोकेशननुसार त्यानंतर तुम्हाला तुमच्या गट क्रमांकामध्ये जावं लागेल। आता माझा गट क्रमांक 439 आहे आणि माझं लोकेशन हे 439च्या बाहेर दाखवत आहे, त्यामुळे मला आता आतमध्ये जावं लागेल आणि खाली इथे तुम्ही बघू शकता निवडलेल्या सर्वे किंवा गट क्रमांकापासून अंतर म्हणजे किती अंतर मी दूर आहे। तर मी आता माझ्या क्षेत्रामध्ये येत आहे। त्यानंतर आता मी ई पिक पाहणी पुढे करू शकतो। तर मग कशी करू शकतो तर हे बघून घ्या। आता मी माझ्या जिथं मला फोटो काढायचा आहे मी त्या ठिकाणावर येतोय। खाली तुम्ही बघू शकता इथे 0 मीटर आहे, म्हणजे मी आता 439 या गट क्रमांकामध्ये आहे। आता तुम्ही जर दुसऱ्याच्या गटामध्ये गेला तर इथे तुम्हाला एरर येईल किंवा तुमचा फॉर्म हा भरला जाणार नाही। आता तुम्हाला इथे 2 छायाचित्र काढायचे म्हणजे फोटो काढून घ्यायचे आहे। आता पहिला फोटो, आता मी शेतात असल्यामुळे इथून मी पहिला फोटो क्लिक केला आहे आणि त्यानंतर ह्या बरोबरच्या चिन्हावर क्लिक करून आणि आता दुसरा फोटो मी काढून सबमिट बटनावरती, आता दुसरा बी फोटो तुम्हाला जागेवरच काढायचा आहे। त्यानंतर तुम्ही बरोबरच्या चिन्हावर क्लिक करून खालील टिक पूर्ण करून पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता माहिती आपली बरोबर असल्यामुळे मी डायरेक्ट पुढे गेलो आहे। आता पिकाची माहिती तुम्ही इथे पाहू शकता, साईडला तुम्हाला पिकाची माहिती पहा पर्यायावरती क्लिक करून तुम्ही इथे तुमची माहिती पाहू शकता। इथे तुम्ही तुमची माहिती दुरुस्ती करू शकता किंवा नष्ट देखील करू शकता। हा झाली आपली कपाशीची पीक पाहणी। आता जर सोयाबीनची करायची असेल तर कशी करू शकतो। आता तुम्हाला पहिलं खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे, त्यानंतर तुमचा गट क्रमांक निवडून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला खाली हंगाम निवडून घ्यायचा आहे, खरीप असेल काय असेल ते, त्यानंतर तुम्हाला पिकाचा वर्ग निवडून घ्यायचा आहे, निर्बळ पीक काय असेल ते, त्यानंतर तुम्हाला खाली निर्बळ पिकाचे प्रकार हा पर्याय दिसेल, त्यामध्ये पीक असेल किंवा फळबाग असेल ते पिकाचं हे निवडून घ्यायचं आहे पीकमध्ये। त्यानंतर सोयाबीन आपल्याला हा पर्याय निवडायचा आहे। आता क्षेत्र निवडून घ्यायचे आहे, माझं संपूर्ण क्षेत्र असल्यामुळे मी संपूर्ण करणार। जलसिंचनाचे साधन विहीर असल्यामुळे विहीर निवडून घेणार। त्यानंतर खाली सिंचनाची पद्धती काय असेल, आता मी इथे तुषार सिंचन हा पर्याय निवडून घेणार आहे। आणि आता पेरणीची तारीख ही जून महिन्यात 20 तारीख मी निवडून घेतो, म्हणजे 20 तारखेला पेरणी केली होती तर 20 तारीख मी निवडून घेऊन पुढे जा या बटनावरती क्लिक करणार। त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल आणि 414चा हा गट क्रमांक असल्यामुळे मी आता इथे 414 मध्ये तुम्हाला इथे लोकेशन माझं 414 मध्ये दिसतंय आणि इथे निवडलेला सर्वे किंवा गट क्रमांकापासून अंतर किती आहे, इथे 00 आहे, म्हणजे मी त्या गट क्रमांकामध्ये आहे। आता मी इथून 2 फोटो काढून घेणार आणि आता पहिला फोटो आपल्याला पिकाचा काढून घ्यायचा आहे। तर पहिला फोटो आपण सोयाबीन असल्यामुळे पहिला फोटो काढला आणि हा सबमिट करणार। त्यानंतर दुसरा फोटो आपल्याला तिथूनच काढून घ्यायचा आहे। आता दोन्ही फोटो काढणं झाल्याच्या नंतर तुम्हाला टिक करून पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला साईडला इथे तुमच्या पिकाची माहिती पाहू शकता। आता इथे पहिला आपण कापूसचा भरला होता, त्यानंतर आपल्या इथं सोयाबीन देखील दिसून येते। तर तुम्ही अशा प्रकारे तुमची ई पीक पाहणी करू शकता। तुम्हाला शेतातच जावं लागेल, घरी बसून आता होणार नाही। आता जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला हिट करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांना बी त्यांची ई पीक पाहणी कशी करायची याची माहिती होईल। आणि पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।